सुनेत्रा पवारांचं सीएम फडणवीसांना एक पत्र गेलंय आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयाबाबत हे पत्र दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। कार्यालय स्थलांतराला स्थगिती देण्याची या पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे आणि या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। कार्यालय कोल्हापूर, सोलापूर, नांदेडला स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबाबतचं हे पत्र आहे। पुण्यातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या स्थलांतराच्या निर्णयावर पुनर्विचार करून त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळासह विविध मुख्य अभियंता कार्यालयाचं कोल्हापूर, सोलापूर आणि नांदेड इथं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि प्रशासकीय समन्वय आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व प्रमुख कार्यालयांचं केंद्रीकरण हे पुण्यातल्या सिंचन भवनामध्ये करावं अशी भूमिका पत्राद्वारे मांडण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी पुण्यातून निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, हे पत्र जे मुख्यमंत्र्यांना दिलेले त्यामध्ये जलसंपदा विभागाच्या कार्यालयांचं स्थलांतर करू नये अशा प्रकारची मागणी केलेली आहे। काय नेमकं या पत्रामध्ये म्हटलंय आणि काय नेमकं या मागचं राजकारण आहे? खरं तर बघितलं तर काही दिवसांपासून पुण्यातील काही मुख्य कार्यालय जे आहेत ते स्थलांतरित होत होते। त्यामध्ये जलसंपदा विभागाचं जे कार्यालय जे आहे ते कोल्हापूर विभागामध्ये हलवण्यात आलं होतं। त्यानंतर पुण्यातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत सुनेत्रा पवार जे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती, कारण नागरिकांची गैरसोय होती। त्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि ते पत्रामध्ये त्यांनी जलसंपदा विभागाचं जे कार्यालय जे आहे ते पुण्यातच ठेवा, सिंचन भवन मधून हे सगळं कार्यालय जे आहे त्या ठिकाणी ठेवलं तर लोकांची गैरसोय होणार नाही अशा आशयाचं पत्र जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की पुणेकरांच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राचे जे सिंचनाचे जे प्रश्न आहेत ते पुण्यातूनच सुटतात। त्यासाठी जलसिंचनाचं जे ऑफिस जे आहे ते कोल्हापूरला न हलवता ते पुण्यातच ठेवावे अशी त्यांनी पत्रामध्ये मागणी सुद्धा केलेली आहे। खरं तर या जलसिंचनाच्या जल विभागाचं जे कार्यालय आहे ते कोल्हापूरला हलवल्यानंतर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि मुख्य करून लोकांची जे गैरसोय होती ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती। त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेले आहे आणि जलसंपदाचं जे कार्यालय जे आहे ते पुण्यातच ठेवावे अशी विनंती केलेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक, धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी। अर्थातच आता मुख्यमंत्री या संदर्भात कशी नेमकी अंमलबजावणी करतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।